प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। तानंग विकास सोसायटीत भाजपची मोठी बाजी, आशिष पॅटर्न यशस्वी। सांगली जिल्हा परिषद गटातील अलीकडील राजकीय यशानंतर भारतीय जनता पक्षाची ग्रामीण भागातील वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। भाजपचे जिल्हा परिषद गटनेते आशिष दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत असून त्याचेच प्रत्यंतर आता तानंग सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत आले आहे। काँग्रेसची एक हाती सत्ता असलेल्या सोसायटीतही भाजपने मोठी बाजी मारत कमळ फुलवलं आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे जालिंदर गणपती जाधव यांच्या नावाचा ठराव 13 संचालकांपैकी 9 विरुद्ध 4 मतांनी मंजूर झाला। काँग्रेसचे दीपक उर्फ राजेंद्र खंडेराव पाटील यांना केवळ 4 मते मिळाली। विशेष म्हणजे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या संस्थेत संचालकांनी आशिष जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपच्या उमेदवाराला बहुमताने पाठिंबा दिला। त्यामुळे हा निकाल केवळ एका ठरावापुरता मर्यादित न राहता बदलत्या राजकीय वातावरणाचा संकेत मानला जात आहे। जिल्हा परिषद गटातील यशानंतर आशिष जाधव यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत गावागावात मजबूत संघटन उभे केले। त्याचा परिणाम आता विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय निर्णयांमध्ये दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जिल्हा परिषदेनंतर आता सर्वत्र कमळ फुलू लागलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे। या निर्णयानंतर आशिष जाधव यांनी सर्व संचालकांचे आभार मानत तानंग सर्व सेवा विकास सोसायटीने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणार आहे। हा विश्वास सार्थ ठरवत सहकार क्षेत्रात विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगितलं। या संपूर्ण प्रक्रियेत सरपंच सुनील पोद्दार, माजी सरपंच पोपट राजमाने, सोसायटीचे व्हाईस चेअरमन रेवणची चौगले, अजित साळुंके, अंकुश राजमाने, संजय इरळे, रावसाहेब चौगले, बाबासाहेब चौगले, संजय राजमाने, अफजल मुलानी, राजू कोरे, विश्वंभर पाटील, मारुती टोपकर, संदीप टोपकर, नानासो भोसले सरकार, संजय टोपकर तसेच सर्व मतदान केलेल्या संचालकांचे सहकार्य लाभले। तानंग विकास सोसायटीतील हा निकाल आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपची ताकद अधिक मजबूत करणारा मानला जात असून सांगली जिल्ह्यातील सहकार आणि स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार। आज तानंग विकास सर्व सेवा विकास सोसायटीचा ठराव सर्व संचालकांच्या मान्यतेने, सर्वांच्या बहुमताने जालिंदर गणपती जाधव यांचा या ठिकाणी ठराव झालेला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आज तानंग येथील विकास सोसायटीमध्ये ठरावाचा कार्यक्रम अतिशय आनंदी वातावरणामध्ये पार पडला। आणि खरं बघायला गेलं तर विकास सोसायटीमध्ये काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा आज एका सर्वसामान्य माणसावरती संचालकांनी विश्वास ठेवला, हे खूप मोठं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि तानंगकरांचे हे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही। थोड्याच दिवसापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेलाही सर्व तानंगकरांनी एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या पोराच्या पाठीमागे ताकदीने उभं राहिली। त्याच पद्धतीनं आज सुद्धा जालिंदर गणपती जाधव यांच्या पाठीमागं, एक सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागं पूर्ण संचालक मंडळ बहुमतानं उभं राहिलं आणि 9 आणि 4 अशा जवळपास 5 मतांनी 13 टोटल संचालक आहेत, 13 मध्ये 9 मतं ही एका सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागं उभा राहिली आणि खऱ्या अर्थानं संचालकांनी सर्वसामान्यांची जी काही ओळख आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। त्यामुळे सर्वांचा मी मनापासून आभार आहे। आणि यावेळेला पहिल्यांदाच विकास सोसायटीचा जो ठराव आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा बँकेला या ठिकाणी पुढं जाईल एवढं त्या निमित्तानं सांगतो। सर्व संचालक मंडळाचे, सर्व तानंगमधील माझ्या गावकऱ्यांचं, त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे माझे सहकारी पोपट राजमाने, रेवणजी चौगले, अजित साळुंके, अंकुश राजमाने, संजय इरळे, आमच्या गावचे सरपंच सुनील पोद्दारजी, बाबासाहेब चौगले सर, रावसाहेब चौगले यांना, संजय राजमाने, त्याच पद्धतीनं सर्व संजय टोपकर असतील, राजू कोरे आहेत, अफजल मुलानी आहेत, नाविद मुलानी होते, विश्वंभर दात्या पाटील आमच्यासोबत आहेत, मारुती टोपकर आहेत, आमचे चुलते सरकार आहेत, नानासो भोसले सरकार आणि सर्व संदीप टोपकर आहेत आणि सर्वच मंडळी या ठिकाणी ताकदीनं
सोबत राहिली आणि सर्वांच्या एकीला या ठिकाणी आज विजय मिळालेला आहे. आणि मी सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की सर्वांनी आणि आमच्या सर्व संचालक मंडळांनी एक विश्वास दाखवलेला. हा विश्वास कुठेही व्यर्थ जाणार नाही. अशाच विश्वासानं येणाऱ्या काळामध्ये तानंगची सेवा चांगल्या पद्धतीनं करू एवढं त्या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.